कांदा बरोबर नाही चिकट आहे. किती चांगल्या तोंडाने बोलतो चांगली पण झोपायचे तुम्हाला त्याच्यात. हे ठेव याचा त्याचा आहे दादा. हे ठेव त्याचा आहे. पलटी मारू काय? हा होईल होईल समीर. आणि दादा किती चालू कर पहिले. अरे एवढे जळून नाही फायदा. अरे बरोबर घे तर आणू आणखी ते. बस हा बस बस जातो. पावन चल गरम गरम. बस बस महिन्यात घे. यातलं घे माझ्यातलं घे. भरपूर आहे. चपाती घे. पाव गरम करा जरा कडक करा. समीरने पॅनला पिचकी चिट्टी. नाही ती मिरचीची पिशवी आहे ना. हाय व्यवस्थित आहे. नाही ना वाचलं माझा इथे जळली. अच्छा तेच करून टाकला तू. काळेला हे कडू लागणार ते. एवढी 2-4 अरे समीर प्रत्येकाला 2 सेकंड नाही लागणार. फेटून तर दे त्याला सोडून तू. आता तू हात खराब केला. एकदा हात करा. पावाला तुला एक हे देऊ ना. नाही त्याच्यामध्ये बंटे मीठ बीठ सांग मला. बरोबर आहे मीठ. नाही तो शिजायला पाहिजे का थोडंसं. नाही बरोबर आहे. लोक कच्ची अंडी खातात आपण काय. मी कांदा घे. ठीक आहे. हा गरम आहे. गरम शैलेश बस तू आता. हा बस चल सुरू कर. काय काय टाकलं याच्यात तू? अरे प्रत्येक नाही टोमॅटो आणि हे आपलं कांदा आणि हे मीठ टाकलं ना. तू टाकलंस का? तू टाकलं ना. तर मित्रांनो आज आम्ही आलो आहोत माथेरान येथील गार्बेज पॉईंटवर आणि तिथे आम्ही कॅम्पिंग करणार आहोत.
तर तुम्ही आमचा एक लास्ट व्लॉग जो आम्ही बनवला होता तो बघितला असणारच, ज्याच्यामध्ये आम्ही राजमाचीला गेलो होतो आणि राजमाचीचं जे बेस विलेज आहे उधेवाडी, तिथे आम्ही स्टे केला होता, कॅम्पिंग केलं होतं. पण तिथे जो आम्ही कॅम्पिंग केलं होतं तिथे सगळी अरेंजमेंट जी आहे, तर तिथे राहणारे एक जे ग्रामस्थ आहेत संतोष उंबरे, ओके, त्यांनी सगळं केलं होतं. इवन टेंट वगैरे किंवा तिथे आम्हाला जे काय रात्री फूड लागणार होतं ते सगळं त्यांनी अरेंज केलं होतं. ती एक जस्ट ट्रायल होती आणि त्यानंतर आम्ही असं एक स्वतः कॅम्पिंग करायचं ठरवलं होतं. आणि आज तो दिवस आला आहे की आम्ही आज माथेरनला गार्बेट पॉईंटला पोचलो आहोत. तर इथे आम्ही स्वतःचे टेंट आणलेले आहेत, स्वतः ते आम्ही सेट करणार आहोत. त्याशिवाय इथे जे रात्री काय फूड लागणार आहे ते सुद्धाही स्वतः कॅरी केलेलं आहे आणि स्वतः आम्ही ते फूड प्रिपेअर करून त्याचं आस्वाद घेणार आहोत. ओके, तो लेट अस सी कसा होतो, कसं काय हे कॅम्पिंग होतं, जमतं, काय अनुभव येतात ते नक्कीच मी आता तुमच्याबरोबर शेअर करू. छान सनसेट दिसतोय, खूप अतिशय छान वातावरण आहे इथे. आणि हा जो आहे तो गार्बेट पॉईंट आहे. ओके, तिथे आम्ही टेंट सेट करतोय. इथे खूप वारा आहे, माहीत नाही, इथे आम्ही चूल तर मांडलेली आहे पण माहीत नाही की आम्ही जे जेवण वगैरे तयार करायचं आहे ते प्रॉपरली करू शकतोय की नाही ते माहीत नाही, बघूया आता. नाहीतर आम्हाला इथेच जवळच एक अशी जागा आहे, ओके, इथे, तर तिथे एक त्या जागेमध्ये एक छोटंसं असं दुकानासाठी असं एक आडोसा तयार केलेला आहे. तिथे वारा नाही लागणार, त्यामुळे आम्ही प्रॉपरली असं फूड शिजवू शकतो. ओके, तर बघूया आता कसं काय जमतं ते. सूर्यास्त मात्र खूप छान दिसतोय. त्याशिवाय इथे जिथे आम्ही टेंट लावणार आहोत तिथे सुद्धा जागा व्यवस्थितरित्या साफ करून घेतलेली आहे. आधीच कोणीतरी इथे एक चूल बनवली होती, तीच आम्ही यूज करणार आहोत. आणि सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि समोर जे तुम्हाला इथे जे खाली दिसतंय, ओके, ते आहे गार्बेट प्लॅटो असं म्हणतात त्याला. हा, ह्याच्यात मम्मी लावून ठेवायचं रे. तुझा लाईट बंद कर. अजून टाक, अजून टाक, अजून टाक. पुढे बाजूला बस बस बस. समीर आण. समीरचा फोन ना तर बॅनच केला पाहिजे. हा, टाक टाक टाक. हा, दाब. बस बस, खतरनाक एकदम. म्हणूनच समीर आणतात तुला माहितीये. काय ना, मॅनेजमेंट बरोबर नाही आपलं. काय वर्कर लोक आहेत ना. हे माहिती बस झालं काय आपण आता दुसऱ्याला जायचं महिंद्रा. हा, 2 मिनिटं दे जरा. दूध निघाला पाहिजे चांगलं. ठीक आता घेतोस काय लाईट बार.
लिंबू पाहिजे होतं. लिंब आहे बघ, घे कट कर लिंब. लिंब कट कर ना. झाले का टेस्टी? काय कमी जास्त काय का शिजून द्यायचं अजून? थोडंसं पाहिजे काय अजून? शिजवायचा प्रश्नच येत नाही. नाही म्हणजे अजून भाजायचं का? म्हणजे नको. शिजवायचं नाही, भाजायचं. आता पिऊन टाकू त्याला. रसा बघा तुम्हाला कितीला कोलबीचं हा रसा चालू आहे. हा त्याच्यानंतर मागल्यांचं सुकं हा सार बनवणार आहोत आपण. हा नंतर राईस आणि आपल्या प्रतीकसाठी हा. पनीर चिली आपण बनवणार आहोत. 4 प्राण्यांमध्ये मी एकटाच मानव आहे. व्हेज काय? व्हेजिटेरियन. पाणी टाकायला लागेल. आणि मसाला कुठला आहे? घरगुती. हा आता बरोबर आहे सगळं. पाणी टाकू का? पीठ बघ. मीठ पाहिजे का? फोटो पण नाही जरा. नाही आपण हातामध्ये मीठ टाकायचं की नाही? डाळ, चणा डाळ, फ्राय डाळ. समीरला थँक्यू म्हणा, घेतलं नाही तर समीर आला म्हणून सगळं शक्य झालं. म्हणजे शक्य झालं. नाही तर तुम्ही एवढे झाले 80 लोक काय काय नुसते फक्त प्लॅनिंग करतात बस. एकदम परफेक्ट झाला आता. एकदम दादा थोडं कोथिंबीर टाकायचं. हा हा दिसतो तू. टेस्ट करू मग तुम्ही. बघा कशी बुर्जी वाटते ना. तेलच एवढं टाकलं तर असं चांगला. काय आहे? हे आहे माकलं. माकलं. म्हणजे काय नक्की? माकलं म्हणजे नक्की ऑक्टोपस काय? हे ते आता हे सुक मस्त बनवणं चालू आहे. चला मस्त जेवण. आता मित्रांनो आम्ही आता ऑलमोस्ट 12 वाजून 43 मिनिटं झाली आहेत आणि आता 43 मिनिटं झाली आहेत. आम्ही आता इथे बसलोय जेवायला. थोडंसं आमचं जेवण लेट झालंय पण खूप हवा आहे, मस्त छान वाटतं, एकदम गार वारा एकदम. इकडे आमचे मित्र बसले, तिकडे आमचे समीर जुईकर आहेत, तिकडे आमचे दादा सूर्यकांत पालकर आणि इथे आमचे शैलेश पंडित आहेत. इथे आमचे मित्र प्रतीक शाह आहेत. आमच्या इकडे मेनू बनवणारे आमचे समीर जुईकर. आणि हे बघा हा खांब आहे ना, हा उभारलाय इकडे नको त्या ठिकाणी. एकदम खांब नवीन तयार केलाय, त्या लाईट लावली त्याला. आणि आता हा लाईट बहुतेक मला वाटतं 12 महिने चालू राहणार आहे. हा त्याच्यानंतर माहित नाही काय होणार आहे ते. एका व्हिडिओ पायी 1000 फोटो काढायला.